तर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये काही नाराज होते, हे नाराज निघून गेलेले पाहायला मिळतात। त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं असेल तर एकनाथ शिंदे गटातील बरेचसे आमदार आहेत, तानाजी सावंत असतील, अब्दुल सत्तार असतील, प्रकाश सूर्यवंशी असतील, विजय शिवतारे असतील, हे सगळे नेते आहेत ते निघून गेलेले पाहायला मिळतात। छगन भुजबळ राष्ट्रवादीकडून नाराज आहेत, ते विखे पाटील आहेत, असे नाराज आमदार देखील आहेत ते अधिवेशन सोडून आहेत ते निघून गेलेले पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी एकीकडे सत्ताधाऱ्यांचं फोटो सेशन तर दुसरीकडे विरोधकांचं आंदोलन आणि दुसरीकडे जर विस्तार झालेला आहे, मात्र खाते वाटप अद्यापही झालेला नाहीये। परभणीच्या घटनेवर सुद्धा आहे ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। नक्कीच आपण बघतोय गणेश की ही दोन दृश्य सध्या आपण बघतोय, एकीकडे फोटोशूट सुरू आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय विरोधक आक्रमक झाले। तर पहिलं फोटोशूट जर हे असलं तरी आता विरोधक आक्रमक झालेत म्हणून त्याला तोंड या सत्ताधाऱ्यांना द्यावंच लागणार आहे। सत्ताधारी पक्षाकडून काही यावरती प्रतिक्रिया येते का, आंदोलनाला त्यांची काही प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया येते का? आहे तो केलेला नाहीये अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ते सत्ताधाऱ्यांकडून दिली जाते। मात्र संविधानावर आहे तर बघितलं असतं तर लोकसभेला देखील अशाच पद्धतीने संविधानाचा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये गाजला होता। संविधान बदली करायचं आहे अशा पद्धतीचा विरोधकांचा मुद्दा होता आणि त्याचा फटका देखील आहे तो सत्ताधाऱ्यांना पडला होता। त्यानंतरून अशा पद्धतीचं वक्तव्य येणं, त्याचबरोबर परभणीची घटना जर प्रामुख्याने जर ताजी आहे, कारण की ज्या पद्धतीने एखाद्या पुतळ्या संदर्भामध्ये अशी विटंबना होत असेल तर त्यावर देखील भीम सैनिक होते ते आंदोलन करत होते, यांच्यावर लाठीचार्ज झालेला होता आणि ह्या लाठीचार्जापर्यंत सरकार जेव्हापासून खरं तर अधिवेशन सुरू झालेलं आहे पहिल्या दिवसापासून खरं तर अधिवेशनामध्ये आहे तो हा मुद्दा प्रामुख्याने विरोधक मांडताना पाहायला मिळतात आणि हा मुद्दा मांडत असताना देखील विरोधक आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेले होते, कारण की यामध्ये दुर्दैवाने एक जणांचा मृत्यू देखील झाला, त्यावर जखमा मोठ्या प्रमाणात होता, त्या मारहाणीमध्ये पोलिसांचा याचा मृत्यू झाला, त्यामुळे पोलिसांवर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी आहे ती होताना पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी हे सगळ्या प्रकरणावर आहे ते विरोधक पहिल्या दिवसापासून आक्रमक आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी आहेत यांचं प्रामुख्याने मत आहे की हे प्रत्येक वेळेस आहे ते चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत नरेटिव्ह आहे ते पसरवला जातो आणि त्याच प्रकार हा आता होताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे कुठेतरी ह्याला तोडून काढण्यासाठी सत्ताधारी देखील आहे ते आंदोलन न करता एकीकडे जी भूमिका आहे ती मांडताना पाहायला मिळतात, कारण की अमित शहा यांनी देखील गणेश काल आपण पत्रकार खरंच तुम्ही आमच्यासोबत असे जोडून राहा, तुमच्याकडे परत येतोय, परंतु ही दोन दृश्य आपण जर बघितली तर सध्या महायुतीचं फोटो सेशन सुरू आहे आणि दुसरीकडे विरोधक आक्रमक झाले आहेत। सगळं वातावरण जे आहे ते नागपूरमध्ये तापलेलं आहे, हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि अशा वेळी अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं त्यावरून सुद्धा आता विरोधक आक्रमक झाल्याचं आपण बघतोय। ही दोन्ही दृश्य आहेत, आता दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत जे हिवाळी अधिवेशनाला आलेले आहेत, मुख्यमंत्री सुद्धा आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत, परंतु खाते वाटप झाले नाहीये आणि म्हणून प्रश्न उपस्थित होतोय की नेमकं ही जी सगळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यभरात उद्भवतोय त्याबद्दल जबाबदार कुणाला धरणार, प्रश्न कुणाला विचारणार। गणेश पुन्हा आपल्याकडे येतेय, आपण जर बघितलं खाते वाटप सध्या झालेलं नाहीये आणि अशात विरोधक आक्रमक झालेत। महाराष्ट्रामध्ये सध्या वातावरण तापत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान याच्यावरून, परंतु गृह खात्याला जरी आपल्याला याच्यावरती धरायचा असला प्रश्न विचारला असला तरी अजून खाते वाटप झालं नाहीये, म्हणून नेमका प्रश्न कुणाला विचारणार असा सुद्धा प्रश्न विरोधक उपस्थित करताय। मग हा सगळा मुद्दा सत्ताधाऱ्यांच्या अंगलट येऊ शकतो का? मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आजचा चौथा दिवस आहे। विस्तार केल्यानंतर देखील खाते वाटप आहे ते केलं नाही। प्रामुख्याने जर बघितलं जर खाते वाटप जरी केलं नसलं तरी प्रमुख भूमिका म्हणून मुख्यमंत्री आहे या सगळ्या संदर्भामध्ये उत्तर देतील, कारण की कालपासून खरं तर परभणी असेल आणि बीड प्रकरण असेल या दोन्ही याच्यावर विरोधक आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतं। त्यामध्येच मंत्रिमंडळातील एक नेते आहेत यांचा देखील सहभाग असल्यासाठी त्यांचा देखील राजीनामा घेण्यात यावा अशी टीका देखील आहे ती जितेंद्र आव्हाड खरं तर विरोधकातले आहेत त्यांनी केला होता आणि त्यामुळे नक्कीच गणेश आपण सध्या बघतोय की हे सगळं वातावरण तापलं आहे आणि याचा आढावा तुम्ही सविस्तरपणे आम्हाला दिला, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। परंतु ही दोन दृश्य आपण पाहतोय, विरोधक दिल्लीत सुद्धा आक्रमक झाले आहेत आणि या आंदोलनामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी सुद्धा उपस्थित आहेत, तर इकडे आपण बघतोय विधान भवनामध्ये संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते आंदोलन करतायत आणि या संपूर्ण घटनेची अपडेट आपल्याला घेत राहायची।
की तुम्ही तुमच्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये न्याय दाखवा? अनंत करमुसेला ज्यावेळेस मारलं बंगल्यावर, त्यावेळेस ही भावना का नव्हती आव्हाडांची? आव्हाडांना देवानी जे 2 डोळे दिलेत, विशेषतः त्यांच्यावर देवाचं जास्त प्रेम होतं पण त्यांना निळे डोळे दिलेत ते. त्या दोन्ही डोळ्याच्या बुबुळांमध्ये त्यांना एकीकडे अजितदादा टार्गेटवर दिसतात, दुसरीकडे धनंजय मुंडे साहेब टार्गेटवर दिसतात. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. कर्नाटक सीमावर्ती भागामध्ये ज्या मराठी जनतेने गेले 65 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये येण्याकरता म्हणून जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्याच्या पाठीशी आम्ही कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. अलमट्टी धरणाची उंची आता कर्नाटक सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न करते, गती देते. सांगलीमध्ये पुराचा धोका वाढेल, त्यामुळे अलमट्टी धरणाची जर उंची वाढली तर निश्चितपणे सांगलीमध्ये पुराचा धोका वाढेल. आणि ह्या अलमट्टी धरणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख होते तेव्हापासूनच या अलमट्टी धरणाच्या संभाव्य धोक्यासंदर्भामध्ये इथं काही निर्णय घेतलेले आहेत, त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. काय करेल आता सांगलीवासीयांसाठी, कशा प्रकारे जाऊ केंद्राला हस्तक्षेप करण्यासाठी भाग पाडाल? असं आहे की शिवसेना गट हा मित्रा ज्या ठिकाणी अन्याय त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना धावत जाईल एवढं मी सांगतो. हॅलो. गेली दुर्गुण मी म्हणतो ते हत्याचा एक प्रकार आहे. त्यांना जो मार लागलाय यावर सुद्धा सोयीचं राजकारण केल्यापेक्षा मला असं वाटते त्या दोन्ही कुटुंबाला न्याय भेटण्याकरता या विरोधकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. जितेंद्र आव्हाडांनी आग लावण्याचा प्रयत्न करू नये. त्यांना आग लावायची सवय पडलेली आहे. त्यांना अजितदादा आणि धनंजय मुंडे साहेबांच्या नावाचा कावीळ झालेला आहे. त्यामुळे सातत्यानं ते मुंडे साहेबांना टार्गेट करत आहेत. एक शेवटचा प्रश्न विचारते की